जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांचे मुक्ताईनगर, रावेर या परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली असून यामध्ये जवळपास 2540 हेक्टरवर केळी पिकाचे नुकसान झाले आहे। केळी पिकाचे नुकसान पाहून शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले। हातातोंडाशी आलेला घास कुठेतरी हिरावून गेल्यामुळे शेतकरी राजा चिंतेत सापडला आहे। आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे या पिकाचा सांभाळ करत अखेर मात्र वादळी वाऱ्यामुळे संपूर्ण हातातोंडाशी आलेले पीक यामुळे नुकसान झाले असून कुठेतरी तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे। शासनातर्फे जी नुकसान भरपाई येते ती या ठिकाणी अतिशय तोडकी येते। कुठेतरी भरीव ठोस नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात यावी अशीच मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। या संदर्भात आमदार अमोल जावडे व शेतकरी यांनी याबाबत आज दिनांक 7 जून रोजी रावेर तालुक्यात याबाबत दुपारी 12 वाजता अधिक माहिती दिली। भाऊ चला तिथे घेऊन चला घ्या नाही चला ठीक आहे। भाऊ काय सांगणार, आपल्या मतदारसंघामध्ये वारंवार वादळी वारा व गारपीटमुळे नुकसान होत आहे, काय सांगणार? मागच्या या खरोखर 5-6 दिवसामध्ये या संपूर्ण रावेर तालुक्यामध्ये खूप केळीचं नुकसान होत आहे। 1 तारखेला झालं, कालही झालं, याच्या आधी सुद्धा बऱ्याच गावांमध्ये नुकसान झालं आणि खरोखर निसर्गाचा एक खूप मोठा फटका आमच्या सगळ्या शेतकरी केळी उत्पादक बंधूंना बसतोय। पण आता भेटी देत असताना आपण सक्त सूचना प्रत्येक प्रशासक या सगळ्यांना दिलेल्या आहेत की केळीच्या याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही बशीत कॉम्प्रोमाइज करू नका। गावामध्ये जर शेतामध्ये जर 1000 खोडं असतील, 1000पैकी 200 खोडं जरी पडलेले असतील तर ते 1000 खोडं पडल्याचं नुकसान 200 खोडांमुळे होत आहे। त्यामुळे पकडताना 100% नुकसान तुम्ही पकडा, ते 100% नुकसानाची तुम्ही नोंद करा, पंचनामा करा, कारण ते शेतकऱ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण काय होतं याच्यामध्ये की साधारणतः 200 खोडं पडलेले असले तर उरलेले काही खोडं तिरपी होतात, तिरपी झाली वाकली की ती पूर्ण खाली पडतात, तो एक प्रॉब्लेम आहे। दुसरं असतं की हवा घुसते पण ते पडतात, त्यामुळे 100 खोडं 200 असले तरी 1000 खोडांचं 100% नुकसान होतं। त्या प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत की 100% नुकसान तुम्ही करा। प्रत्येक शेतकऱ्याचं ज्याचं नुकसान झालं आहे तर 100% पंचनामे करा, पूर्णपणे 100% नुकसान तुम्ही हे करा, याची नोंद करा। दुसरं अत्यंत महत्त्वाच्या सूचना आपण हे त्यांना दिल्यात की जिथे नवीन लागवड झालेली आहे, रोपं लहान आहे, त्याकडे जर पेरे लागलेले नसेल त्याच्यात तुम्ही पंचनामे करा, आणि ते सुद्धा पूर्ण नुकसान झालेलं आहे। कारण छोट्या पिकाला जर गारपीट झाली त्याला नुकसान होतं, त्या परत वाऱ्यामुळे पानं फाटले त्याचं नुकसान झालं आहे, त्यासुद्धा आपण सगळ्या प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत। पूर्ण प्रशासनाला सूचना देऊन सगळ्या शेतकऱ्यांच्या सोबत राहायला आपण सक्त सूचना आपण दिलेल्या आहेत। या ठिकाणी घरांचं पण नुकसान झालेलं आहे, घरांचं आपण नुकसान झालं आहे। आपण ग्रामसेवकांना आणि बीडोना सूचना दिल्या आहेत की सगळ्यांचे पंचनामे करा आणि त्याच्या माध्यमातून डिझास्टरच्या मधून आपण त्यांना पूर्ण नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न। शेतकऱ्यांची मागणी आहे की लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी, आपण आता पेरणीचे दिवस आलेले बरोबर आहे। आपण याच्यासाठी पूर्णपणे हे पंचनामे झाल्यानंतर आपण शासन दरबारी आदरणीय सीएम साहेबांना भेटून आपण याचा पूर्णपणे नुकसान भरपाई देणार आहोत। सोपान आपण शेतकऱ्यांना सुद्धा विनंती केलेली आहे की ज्याचे विमे आहेत तुम्ही लगेचच त्याचे नोंद करा आणि आपण काल संध्याकाळी 6 वाजता जे वादळ आलं त्यामध्ये हिरवाडी, पिंपरी, पाडळे, मोहगण, कर्जोद, केराळे या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे केळीचं। अक्षरशः केळी जमीनदोस्त झालेली आहे। आजच नाही, दरवर्षी याच जून महिन्यामध्ये हे आसमानी संकट या शेतकऱ्यांवरती येत असते आणि दरवर्षी शेतकरी कोलमडला जातो आहे, भरडला जातो आहे। याच्यामध्ये शासनाने कोणतीही आजपर्यंत भरीव मदत दिलेली नाही, तरी शासनाने कमीत कमी भरीव मदत जर मिळत नसेल, शासन द्यायला असमर्थ असेल तर आम्हाला गांजा लागवड करण्याची परवानगी द्यावी, त्यामुळे तरी आम्हाला काहीतरी रोजगार मिळेल किंवा पैसा त्याच्यातून उपलब्ध करता येईल। कारण शासनाने आमच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे। फक्त जो तुटकी मदत मिळते, तुटक्या मदतीने या केळीमध्ये काही होणार नाही आहे। कमीत कमी 1000 केळी लागवड करण्यासाठी आणि त्याला वाढवण्यासाठी 1 ते 1.5 लाख रुपये खर्च येतो, आणि जर दरवर्षी याचप्रमाणे जर या केळीचं नुकसान होत असेल तर शेतकऱ्यांनी एवढा पैसा कुठून उपलब्ध करावा? त्यासाठी शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी किंवा गांजा लागवड करण्याची परवानगी द्यावी, हीच शासनाकडे आमची एक मागणी आहे।